बाप्पांचं विसर्जन झालं. पुन्हा आलोय मुंबईमध्ये आलोय. बघा बाप्पाला या ठिकाणी साश्रू नयनांनी निरोप दिला जातोय. सध्या आपण जर बघितलं तर श्रॉफ बिल्डिंग कडून जी पुष्पवृष्टी केली जात असते ती पुष्पवृष्टी होतीये. परंपरागत सुरू असलेली ही पुष्पवृष्टी आपण पाहतो. गुलालाची उधळण करण्यात आलेली आहे. लालबागच्या परिसरामध्ये श्रॉफ हे बिल्डिंग आहे आणि श्रॉफ बिल्डिंग कडून नेहमी पुष्पवृष्टी उत्सव जो आहे तो साजरा केला जातो आणि प्रत्येक गणपतीवरती मानाच्या गणपतीवरती या दरम्यान पुष्पवृष्टी केली जात असते. निश्चितच आता संध्याकाळचे साधारणतः 6 वाजलेले आहेत आणि ही विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू पूर्ण रात्रही जाते. अगदी दुसरा दिवसही उजाडतो तरी देखील बाप्पांची विसर्जन मिरवणूक जी आहे ती सुरू असते. एकंदरीत आपण जर बघितलं तर प्रेम, श्रद्धा आणि आपल्या भावना या ठिकाणी सर्व काही जोडून आलेले आहेत, जुळून आलेले आहेत आणि त्यानंतर बाप्पाला या ठिकाणी आता जड नृत्यानं निरोप दिला जातो. काहीसा बाप्पा थांबला असता तर बरं झालं असतं ना, हाच प्रश्न या ठिकाणी प्रत्येकाच्या मनात आहे आणि त्यासोबतच बाप्पाला या ठिकाणी आता निरोप दिला जातो. एक प्रत्येक मूर्तीचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्येक मूर्तीच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी असेल, गिरगावचा महाराजा असेल, लालबागचा राजा असेल, काळा चौकीचा महागणपती, लालबागमधली श्रॉफ सोसायटीकडून या ठिकाणी बाप्पांवरती पुष्पवृष्टी केली जाते आणि आता पुन्हा एकदा लालबागमध्ये आपण पाहतोय अनेक गणपती बाप्पा जे आहेत ते रांगेत आहेत. शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन मिरवणूक ती सुरू. मुंबईमधली विसर्जन मिरवणूक जर आपण म्हटली तर ही विसर्जन मिरवणूक म्हणजे भावनांचा अथांग असा सागर असतो. तर समुद्रामध्ये या सर्व बाप्पांचं विसर्जन तर केलं जातं, मात्र भावनांचा सागर या दरम्यान बघायला मिळतो. तर प्रत्येक जण एक झलक बाप्पाची बघतो, एक छवी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी आतुरलेला आहे. बघा आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर लालबाग परिसरामध्ये या ठिकाणी बाप्पावरती राफेलमधून पुष्पवृष्टी केली जाते. श्रॉफ बिल्डिंगकडून ही पुष्पवृष्टी केली जाते. ही दरवर्षाची परंपरा आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आता ही विसर्जन मिरवणूक हळूहळू पुढे सरकते. अनेक मंडळ जे आहे ते विसर्जनासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश सुद्धा आपल्याला देताना दिसतात. कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावं किंवा मूर्तीचं झाडांमध्ये रूपांतर करावं या संदर्भातले संदेश सुद्धा या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून दिले जातात. पण सध्या बघा आपण हे जे वेगवेगळे बाप्पा बघतोय, विविध मूर्ती बघतोय, या मूर्तींच्या माध्यमातूनच अनेक संदेश देण्याचे प्रयत्न करण्यात आलेले आहे. कोणत्या रामाच्या रूपातला गणपती आपल्याला दिसला, कृष्णाच्या रूपातला गणपती आपल्याला दिसला, विठ्ठलाच्या रूपातला गणपती आपल्याला दिसला आणि अशा प्रकारे विविध संदेश आणि विविध रूप बाप्पाचे आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत आपण जर